नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. रात्री मी शेपूचुक्याची भाजी केली होती, ती जरा उरली होती म्हणून म्हटलं ही भाजी टाकून न देता आपण त्याचा काहीतरी उपयोग करावा. यासाठी मी बाजरीचं पीठ चाळून घेतलं. याऐवजी तुम्ही ज्वारीचंही वापरू शकता, तुम्हाला जे आवडत असेल ते घ्या. आणि यानंतर मी पीठ चाळून घेतल्यानंतर थोडी थोडी भाजी टाकून ती पिठामध्ये मिक्स केली. एकदमही नाही टाकायची, नाहीतर खूप पातळ होऊन जातं. यामध्ये पाणी टाकायची पण गरज नसते आपल्याला. या भाजीमध्ये पीठ आपलं छान मिक्स करून घ्यायचं. थोडं हाताला पाणी लावायचं म्हणजे हाताला पण चिटकणार नाही. आता हे सगळं मिक्स करून झालं की भाकरीच्या आकाराचा गोळा हा आपल्याला चांगला मळून घ्यायचा. पीठ मळण्यात कसली कसर करायची नाही. जेवढं पीठ चांगलं मळून घेऊ आपण तेवढी भाकर छान येते आणि चांगली फुगते सुद्धा. म्हणून मी हे पीठ चांगलं मळून घेतलं. हाताला थोडं थोडं पाणी लावत राहिले म्हणजे पीठ चिटकत नाही. आता एका भाकरीचा गोळा घेतला आणि खाली आपल्या परातीमध्ये पीठ टाकून थापायला घेतलं. हे पीठ थापत असताना गॅसवर तवा देखील ठेवलेला होता. तवा तापत ठेवला आणि इकडं भाकरी थापून घेतली. तुम्हाला जमत असेल तर दोन्ही हातांनी तुम्ही भाकर थापून घेऊ शकता. मी इथे दोन्ही हातांनी थापून घेतली आणि नंतर एका हाताने पाहिजे तिथं सारखी थापून घेतली. ही थापली आणि तोपर्यंत तवाही गरम झालेला होता. तव्यावर भाकरी टाकून घेतली आणि थोडीशी गरम झाली. त्यानंतर भाकरीला पाणी लावलं. पाणी लावल्यानंतर ती उलटून घेतली. जशी आपण बाजरी ज्वारीच्या भाकरी करतो तशीच करायची, फक्त यामध्ये पीठ मिक्स करायचं आपल्याला पाहिजे ते. यामध्ये बेसन पीठ पण असल्यामुळे आणि हिरवी मिरचीचा ठेचा वगैरे असल्यामुळे भाकरी खूप छान लागते. आता ही भाकर पचलेली आहे, परतून घेतली. गॅस मोठाच ठेवला. मोठ्या गॅसवर ही भाकर चांगली पचून घेतली. पचल्यानंतर मग पुढची बाजू पण भाजून घेतली. इथे मी लोखंडाचा तवा वापरलेला आहे कारण भाकरी छान येतात लोखंडाच्या तव्यावर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.